आज प्रत्यक्ष बकासुराक बघूचो योग इलो त्याचा असा झाला मंडळी, राकेश परब आणि मित्रमंडळ यांनी राज्यस्तरीय बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केल्याने म्हणून मी आणि माझा मित्र निघालाव देवगडवरनं मालवण. आम्ही कुणकेश्वर मिडबाव हिंदळे करून मालवणला जाणार होता. देवगड क्रॉस केला आणि आमका लागला सुंदर असा कुणकेश्वरचा बीच. मंडळी, गोव्यात जाण्यापेक्षा या कोकणातल्या शांत आणि सुंदर नितळ स्वच्छ अशा बीचना भेट द्यावा आणि आम्ही कुणकेश्वरचं दर्शन घेतला आणि पुढच्या मार्गाक निघालो. 1.5 तासानंतर आम्ही फायनली मालवणात पोहोचलो. पण इकडे सिटीत चौकशी केला तर शर्यतीचा लोकेशन चुनवरे गावात होता. मग आम्ही चुनवरे गावात जाऊ. दुपारचं 1:30 वाजत इले असल्यामुळे पोटात चांगलीच आग पडली होती. मग आम्ही जेवण वगैरे पोटोबा करून निघोचा ठरवला. चिकन आणि परोठो मागवला होता. चिकन तर लय भारीच झाला होता आणि परोठे पण चांगले होते. त्यामुळे सगळ्यांनी चांगलंच ताव मारल्याने टमटमीत झालेले आमचे बैल परत निघाले शर्यतीच्या लोकेशनकडे. चौकशी करत करत शेवटी पोचलाव चुनवरे गावाच्या लोकेशनकडे आणि फायनली त्या फाट्यान आतमध्ये घुसलाव. एक्झॅक्ट लोकेशन शोधता शोधता आमचं नाकी नविल होतो. पण एक्झॅक्ट लोकेशनवर पोहोचल्यावर सगळ्यांचा मूड फ्रेश झालो, कारण आम्ही आता हिंद केसरी बकासुराक बघणार होता. प्रेक्षकांची गर्दी तर तुडुंबच होती, पण माळ रानावर असल्यामुळे गर्दी एवढी काय जाणवत नव्हती. आम्ही नेमके इल्यानंतर बकासूरचे मालक मोहिल शेठ यांचा सत्कार करण्यात आलो आणि इकडे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि इतर ट्रॉफीज लावलेले होते. मग आम्ही सेलिब्रिटी असलेलो बकासुराकडे मोर्चा वळवला. आखाड्यात ठेवलेल्या बकासुराक बघण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी होत होती. पण त्याच्यातच आमचो पुढे नंबर लागलो आणि फायनली आमका बकासुराक जवळनं बघूक मिळाला आणि आमचा समाधान झाला. तुम्ही कधी बकासुराक जवळनं बघलास की नाही या कमेंटमध्ये नक्की सांगा.